अमरण उपोषण करणाऱ्यांचा सत्कारच केला पाहिजे. अरे देना बाबा SP ना बोलतो असं म्हणत अजित पवारांनी उपोषणकर्त्यांकडून निवेदन घेतलं. तुमची मागणी पूर्ण होईल, अधिकाऱ्यांशी बोलून प्रश्न मार्गी लावू, माझ्याकडे जादूची कांडी नाही लगेच व्हायला, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरेंना सोलापुरातील 4 हुतात्म्यांपैकी एका हुतात्म्याचा नावाचा विसर पडलेला आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या कुर्बान हुसेन यांचं नाव न घेतल्यामुळे काँग्रेसकडून जयकुमार गोरेंवरती टीका केली जाते. बीडमध्ये अजित पवारांनी सराफ असोसिएशनच्या अध्यक्षाला झापलेला, यावेळेला त्यांच्यासोबतच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतलाय. महामंडळाचं वाटप झाल्यानंतर विचार करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय. मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलेला आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये आम्ही एकत्र लढू असंही राऊत म्हणाले. महाराष्ट्र आणि मराठी एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसली. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी सुद्धा ताकद तुटणार नाही, वज्रमूठ तशीच राहील असं खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबई ठाकरे बंधू एकत्र येण्याने महायुतीवरती काहीच फरक पडणार नसल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलेलं आहे. तर विधानसभेप्रमाणे पूर्ण बहुमताने नगरसेवक निवडून आणून सगळ्या महापालिकेत सत्ता स्थापन करणार असल्याचा दावाही केला आहे. भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना माध्यम प्रतिनिधींनी शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावरती गिरीश महाजन यांनी कपाळावरती हात मारलाय. संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवरती टीका केली होती, याबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर महाजनांनी कपाळावरती हात मारलाय. मंत्री माणिकराव कोकाटे लोकांवरती दैवी दहशतवाद लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख अविनाश पाटील यांनी केलेला आहे. तर कोकाटे यांच्या शनी दर्शनावरून अनिसने कोकाटे यांच्यावरती प्रखर टीका करत त्यांचा निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, मात्र ती त्यांना टिकवता आली नाही. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, मात्र ज्याला लागली त्याने ती टिकवली पाहिजे असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं आहे. कोल्हापूरमध्ये गाणगापूर सिमगी या रस्त्यावरती कर्नाटक पोलिसांकडून भाविकांची लूट होत असल्याचं समोर आलेलं आहे. PUC प्रमाणपत्रासाठी 3,000 रुपयांची मागणी केली जात असल्याचं समोर आलंय. तर 500 रुपये घेऊन गाड्यांची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघांचा हक्काचा अधिवास आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने सध्या हिरवा शालू पांघरलेला आहे. दरम्यान आज 15 ऑगस्ट निमित्ताने वन्यजीव प्राण्यांचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई मर्दा ते चौफुली मार्गाची दुरावस्था झालेली, त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करतायत. सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मोठ्या उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळेला विद्यार्थ्यांनी 5 रंगी कवायती सादर केलेल्या आहेत. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी लेझिमच्या सहाय्याने सुंदर असं नृत्यही सादर केलं आहे. धाराशिवमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साह साजरा करण्यात आला. यावेळेला विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांवरती कोणताही अत्याचार करणार नाही, करू देणार नाही अशी शपथ घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, शालेय जीवनापासून संस्कार रुजण्यासाठी ही शपथ घेण्यात आली आहे. आज राज्यभरात गोकुळाष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय. गावोगावी गोकुळाष्टमी साजरी केली जाते आणि अशातच मालवणमध्ये वराडकर कुटुंबियांनी राधाकृष्णाची पूजा करत गोकुळाष्टमी साजरी केलेली आहे. राधाकृष्णाच्या मूर्तीला आकर्षक दागिन्यांसह वस्त्र परिधान करत नैवेद्य अर्पण केला आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं उपोषण मागे घेण्यात आलेल्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मध्यस्थीने हे उपोषण मागे घेण्यात आलंय. दरम्यान आमदार बांगर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिलाय. चिपळूणमध्ये मनसेच्या शेतकरी सेनेने उपोषण केलं. 153 पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी 78 दवाखान्यांमध्ये डॉक्टर नसल्याचा आरोप मनसेने केलाय. तातडीने डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शहापूर मुरबाड रस्त्याच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलेलं आहे. रखडलेल्या कामामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दरम्यान तातडीने रखडलेलं काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे शेतमजूर अनेक वर्षांपासून हक्काच्या घरापासून वंचित आहेत. इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी शेतमळ्यावरील शेतमजुरांनी घराच्या मागणीसाठी मोर्चा काढला. पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्यामध्ये उड्या घेतल्या. दरम्यान विनोद पवार हा आंदोलक शेतकरी पाण्यामध्ये बुडाला असून शोधकार्य सुरू आहे. यानंतर नातेवाईक आक्रमक झाले.
सर्वोच्च न्यायालयाने श्वानांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय. दिल्लीतल्या श्वानांना शिफ्ट करू नका, त्यांना जगण्याचा अधिकार आहे. प्रशासनानं कुत्र्यांची नसबंदी करावी अशी मागणी करत पुण्यामध्ये श्वानप्रेमींकडून आंदोलन करण्यात आलंय. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील महिन्याभरापासून आदिवासी विद्यार्थी साखळी उपोषण करतायत. पेसा संवर्गातील पदभरतीच्या मागणीवरून सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधत आश्वासन दिलं आणि यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. चंद्रपूरमध्ये मनसेने रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आंदोलन केलंय. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तातडीने खड्डे दुरुस्त करण्याची मागणी यावेळेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नागरी संघर्ष समितीने पालिकेसमोर जवाब दो आंदोलन केलेलं आहे. घरपट्टीचे थकीत व्याज कमी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. दरम्यान तातडीने मागणी पूर्ण करण्याची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे.